बिहारमध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणनेच्या नंतर बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% केलेली होती। याच्यामध्ये SC, ST, OBC या सर्वच प्रवर्गाचं आरक्षण वाढवण्यात आलेलं होतं। हे आरक्षण नंतर हायकोर्टामध्ये गेलं। हायकोर्टामध्ये हे आरक्षण न्यायमूर्ती विनोद चंदन आणि न्यायमूर्ती हरीश कुमार या दोन्ही न्यायाधीशांनी रद्द ठरवलेलं आहे आणि हे रद्द ठरवत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे आरक्षण म्हणजे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं या न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। आता आपल्यासमोर प्रश्न पडला असेल की यापूर्वी राजस्थानचं आरक्षण देखील रद्द झालं, महाराष्ट्रामध्ये देखील मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालं आणि आता बिहारच्या राज्य सरकारने जे वाढीव आरक्षण दिलेलं होतं ते देखील रद्द झालं। राजस्थान, महाराष्ट्र, बिहार या तिन्ही राज्यामधलं आरक्षण रद्द झालं, परंतु काही राज्यामध्ये 50%च्या वर दिलेलं आरक्षण कसं काय टिकलेलं आहे असा प्रश्न आपल्यासमोर असू शकतो। आपण जर बघितलं तर इंद्रसाहनी खटल्यानंतर अर्थातच 1992च्या नंतर अनेक राज्यांनी आरक्षणाच्या मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे। इंद्रसाहनी खटल्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर घेऊन जाता येणार नाही आणि दुसरा मुद्दा होता की आरक्षण हे आर्थिक निकषावर देता येणार नाही। परंतु 1994ला तमिळनाडूच्या राज्य सरकारने आरक्षणाच्या मर्यादेमध्ये वाढ केली आणि तिथलं आरक्षण हे 69% झालं। फक्त तामिळनाडूमध्येच नाही तर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की छत्तीसगडमध्ये 72% रिझर्वेशन आहे, तामिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन आहे, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड या राज्यामध्ये 80% रिझर्वेशन आहे। पूर्वेकडची अनेक राज्ये अशी आहेत ज्या राज्यामध्ये आरक्षण हे 50%च्या पुढे आहे। लक्षद्वीपमध्ये तर आरक्षण हे 100% आहे। परंतु महाराष्ट्र, राजस्थान आणि बिहार या ज्या राज्यांनी आरक्षणाच्या मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे ही मात्र हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेली आहे। आता हे प्रकरण राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाईल। आता प्रश्न असा आहे की मग तामिळनाडूचं जे आरक्षण आहे हे आरक्षण 69% असताना हे कसं काय टिकून राहिलं? राज्यघटना काय सांगते नेमकं? राज्यघटना हे सांगते की जर एखादा मागास प्रवर्ग जर चुकून प्रवाहाच्या बाहेर फेकला गेलेला असेल आणि तो जर याच्यामध्ये त्याची नोंदच झालेली नसेल तर अशा प्रवर्गाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्याला अतिरिक्त आरक्षण देता येऊ शकतं। अर्थातच याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमधलं जे 340 कलम आहे या कलमाच्या अंतर्गत एक समिती स्थापन होईल, एक आयोग स्थापन होईल। हा आयोग त्या जातीचं सर्वेक्षण करेल, अभ्यास करेल आणि त्या जातीला समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकलं गेलेलं होतं का, सामाजिकदृष्ट्या तो समूह मागास होता का याची चौकशी हा आयोग करेल आणि तसा अहवाल दिल्यानंतर त्याला या आरक्षणामध्ये आणता येईल किंवा त्याच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देता येईल। आता याला 50%ची मर्यादा जी आहे ही 50%ची मर्यादा तामिळनाडूने कशा पद्धतीने ओलांडली हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। म्हणजे आपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये काय चूक झालेली आहे आणि मराठा आरक्षणावरती आपल्याला काय तोडगा काढता येऊ शकतो हे बघता येईल। तामिळनाडू राज्य सरकारने जे रिझर्वेशन वाढवलं, 69% आरक्षण केलं, ते आरक्षण तिथल्या सभागृहाने मंजूर केलं। हे आरक्षण त्यांनी केंद्राकडे पाठवलं आणि केंद्राकडे पाठवल्यानंतर केंद्राने याच्यामध्ये दोन्ही सभागृहाची मान्यता घेतली। अर्थातच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाची मान्यता घेतली, तशा प्रकारचा कायदा केला आणि 76वी घटना दुरुस्ती करून ते आरक्षण भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेलं आहे। जोपर्यंत तुमचं कोणतंही आरक्षण हे घटना दुरुस्ती करून 9व्या अनुसूचीमध्ये येणार नाही तोपर्यंत त्याला संवैधानिक प्रोटेक्शन मिळत नाही। कोणत्याही राज्य सरकारने कसलेही निर्णय घेतले, कोणतेही निर्णय घेतले, कितीही टक्के रिझर्वेशन वाढवलं, कितीही GR काढले, कितीही आदेश काढले तरी त्याचा काहीही उपयोग नाही आहे। आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला या रिझर्वेशनमध्येच यायचं असेल किंवा एखाद्या प्रवाह समूहाला जर या रिझर्वेशनमध्ये आणायचं असेल तर आपल्याला राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल, तसा प्रकारचा कायदा पास करावा लागेल, तो कायदा केंद्राकडे पाठवावा लागेल। केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये त्याला मंजुरी घेईल, घटना दुरुस्तीचा प्रस्ताव आणेल आणि घटना दुरुस्ती करून त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हे आरक्षण 9व्या अनुसूचीमध्ये जोडलं जाईल आणि तेव्हा कुठे त्याला प्रोटेक्ट केलं जाईल। आता ही इतकी मोठी प्रोसेस आहे, परंतु राज्य सरकार याच्यामध्ये काही करू शकतं का असं जर आपण बघितलं तर राज्य सरकार याच्यामध्ये काय करू शकतं तर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करू शकतं दोन्ही सभागृहामध्ये, त्यासंबंधीचा कायदा करू शकतं, तो कायदा केंद्राकडे पाठवू शकतं। केंद्रामधले दोन्ही सभागृह हे याला मंजुरी देऊ शकतात, मंजुरी देऊन हे घटना दुरुस्तीचा प्रस्ताव आणू शकतात आणि हे आरक्षण घटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकू शकतात, तेव्हा हा प्रश्न मिटू शकतो।
आपण सगळे सोयरेचा जो प्रॉब्लेम आहे, ह्या सगळे सोयरेचा प्रॉब्लेम कालच्या व्हिडिओमध्ये चर्चेला आणला होता की कशा पद्धतीनं सुचिता पाटील आणि माधुरी पाटील या केसमधला जो निर्णय आहे तो देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर फूड कॉर्पोरेशनचा एक रिझल्ट आपण 2017चा बघितला होता आणि त्याच्यामध्ये नेमके काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे सांगितलेलं होतं. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातलं रिझर्वेशन टिकणार नाही, कारण आपण त्या प्रोसिजरनेच जात नाही. तामिळनाडू राज्य सरकारने ती प्रोसिजर केली, त्यांनी राज्य सरकारमध्ये मंजूर केलं, केंद्र सरकारमध्ये मंजूर केलं, घटनादुरुस्तीही केली, 9व्या अनुसूचीमध्ये हे टाकलं. बिहार राज्य सरकारचं हे आरक्षण का टिकलेलं नाही, त्याच्या पाठीमागे 2 कारणं आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवत असताना त्याच्यामध्ये नवीन समूहांना इन्क्लूड केलेलं आहे का हे दाखवलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन समूहाला जर इन्क्लूड करायचं असेल तर त्यांना एक आयोग स्थापन करावा लागेल आणि तो आयोग याची चौकशी करेल की बिहारच्या जातीनिहाय जनगणनेच्या नंतर असे काही समूह आढळलेले आहेत का की ज्या समूहांना समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकलं गेलेलं होतं आणि त्यांच्यासोबत सामाजिक भेदभाव झालेला होता आणि त्याच्यामुळं ते शैक्षणिकदृष्ट्या मागास देखील राहिलेले आहेत. असं जर तिथं आढळलं तर बिहारच्या राज्य सरकारला त्या आरक्षणामध्ये वाढ करता येऊ शकते. त्यांना आरक्षणामध्ये वाढ करायला अडचण नाही आहे. आता हा मॅटर हायकोर्टामध्ये गेलेला आहे. हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती विनोद चंदन आणि न्यायमूर्ती हरीश कुमार यांनी हे रद्द केलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की त्यांनी या प्रोसिजरचं पालन केलेलं नाही. आता हे जर आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये अशाच पद्धतीने गेलं तर तिथंही ते रद्द होईल. परंतु याच्यासाठी जर हे टिकून ठेवायचं असेल तर बिहारच्या राज्य सरकारला एक कमिशन स्थापन करावं लागेल आणि जातीनिहाय जनगणना केल्यानंतर आम्हाला असे काही प्रवाह आढळलेले आहेत का की त्यांना हे आरक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे, किंवा दिलेलं आरक्षण हे त्यांना पर्याप्त नाही आणि त्याच्यामुळं तो समूह अजूनही प्रवाहामध्ये येऊ शकलेला नाही, असं जर त्यांनी त्या आयोगाच्या माध्यमातून सांगितलं आणि बिहारच्या विधानसभेमध्ये तसा जर कायदा पास केला तर तो कायदा केंद्र सरकारकडे जाईल. केंद्र सरकार दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पास करेल आणि त्याच्यानंतर घटनादुरुस्ती करून तो कायदा 9व्या अनुसूचीमध्ये जोडला जाईल आणि तेव्हा कुठे बिहारचं रिझर्वेशन हे संवैधानिकदृष्ट्या प्रोटेक्ट केलं जाईल. तोपर्यंत बिहारचं रिझर्वेशन प्रोटेक्ट केलं जाणार नाही आणि त्याच्यामुळं बिहारच्या हायकोर्टाने जे म्हटलेलं आहे की हे समतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, कारण याच्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची जी काही मजबूत बाजू आहे ती दाखवून दिलेली नाही आणि कशाच्या आधारावरती वाढवलेलं आहे हे देखील दाखवलेलं नाही आणि त्याच्यामुळं 50%च्या वर जर आरक्षण गेलं तर ते समतेच्या अधिकाराच्या विरोधामध्ये जाईल असं म्हटलं जाऊ शकतं आणि म्हणूनच कोर्टाने तसं म्हटलेलं आहे. पण हे जर समतेच्या अधिकाराच्या विरोधामध्ये नाही आहे, तामिळनाडूप्रमाणे आहे, छत्तीसगडप्रमाणे आहे, असं जर आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी जी प्रोसिजर संविधानानं दिलेली आहे त्या प्रोसिजरमधून जावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये बिहारचं राज्य सरकार याच्यावरती कमिशन स्थापन करेल, त्याच्यावरती आयोग नेमेल, तो आयोग चौकशी करेल किती जात समूह बाहेर राहिलेले आहे, ज्यांच्यासोबत सामाजिक भेदभाव झालेला आहे, सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, यांचं आयडेंटिफाय करेल आणि त्याच्यानंतर त्यांना आरक्षण देणं का गरजेचं आहे असं ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर करेल आणि त्याच्यानंतर ते केंद्राकडे पाठवून ते पुन्हा 9व्या अनुसूचीमध्ये जोडलं जाईल. तोपर्यंत हे आरक्षण प्रोटेक्ट होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील जे काही आरक्षण आहे किंवा आरक्षणाची मागणी आहे मराठा समाजाची, त्याला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर त्यांना देखील याच प्रोसिजरमधून जावं लागेल. अर्थातच महाराष्ट्रातले विधानसभेमध्ये अनेक मराठा आमदार आहेत, ते प्रोसिजर करतील किंवा इतर ज्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ते प्रोसिजर करतील. ते केंद्राकडे जाईल. केंद्रामध्ये बरेचसे मराठा खासदार आता निवडून गेलेले आहेत, ते त्याच्यासाठी फॉलोअप घेतील आणि मग त्याच्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. राज्य सरकारने GR काढून उपयोग नाही, राज्य सरकारने कायदा करून उपयोगाचा नाही, हा इथेच थांबेल. जोपर्यंत तो केंद्रामध्ये जाणार नाही आणि दोन्ही सभागृह मान्यता देऊन कायदा करणार नाहीत आणि घटनादुरुस्ती करणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही समाजाचं कोणत्याही समूहाचं आरक्षण कायम असणार नाही. आपल्याला नेमकं राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार या राज्याच्या रद्द झालेल्या आरक्षणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.